सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम हे राम 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 सीताराम राम राम हे राजा राम राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम सुंदर माधव मेघ श्याम जानकी जीवन राम नाम सुंदर माधव मेघ श्याम जानकी जीवन राम राम सुंदर माधव मेघ श्याम जानकी जीवन राम नाम सुंदर माधव मेघ श्याम जानकी जीवन राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम हे राम 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 सीताराम राम राम हे राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम कौशल्या के प्यारे राम दशरथ राज दुलारे 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 राम भारत के रखवारे राम दीन जनों के प्यारे श्याम भारत के रखवारे राम दीन जनों के प्यारे श्याम भारत के रखवारे राम दीन जनों के प्यारे श्याम भारत के रखवारे राम दीन जनों के प्यारे श्याम राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम हे राम 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 सीताराम राम राम हे राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम मावली जय मावली अच्युत बाबा मावली माऊली जय माऊली अच्युत बाबा माऊली मावली जय मावली अच्युत बाबा मावली माऊली जय माऊली अच्युत बाबा माऊली अच्युत बाबा माऊली आमचे 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 अच्युत बाबा माऊली माऊली जय माऊली 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 अच्युत बाबा माऊली
सद्गुरुनाथ महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। पंढरीनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। राजा रामचंद्र की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। जगदम्बा माता की जय। राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय। वैराग्य मूर्ति गाडगे महाराज की जय। वंदन गुरुमावली श्री संत अच्युत महाराज की जय। पवन पुत्र हनुमान की जय। श्रीपाद वल्लभ श्री स्वामी महाराज की जय। नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ भगवान की जय। जनार्दन स्वामी महाराज की जय। गुरु चरित्र धर्म ग्रंथ की जय। सब साधु संतन की जय। जनता जनार्दन की जय। बोलो भारत माता की जय। भारतीय संस्कृतीमध्ये मानवी जीविताच्या कल्याणाकरता जी काही पारमार्थिक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्या पारमार्थिक उपक्रमांमध्ये ज्या साधू संतांचे सत्पुरुषांचे महापुरुषांचे ज्या सद्गुरूंचे तुमच्या आमच्या देशावर धर्मावर संस्कृतीवर आणि या भोळ्या भाबड्या भक्तांवर जे अनंत उपकार होतात त्या उपकाराची परतफेड उपकाराने करण्याचा कृतज्ञपूर्वक सोहळा आणि त्यालाच या जगात गुरुपूजनाचा सोहळा असं म्हणतात. नागपूर नगरीमध्ये गेल्या 45 वर्षाची परंपरा जागृत ठेवत असताना इथल्या सद्भाविक भक्त मंडळींनी नाथ पंथ का पूरा बाना और एक पलक में ब्रह्म पछाना, अनाथांना सनाथ करणारे, निराधाराला आपल्या सत्कृपेचा आधार देणारे की ज्यांची मालिकाच मुळात आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. त्या ज्ञानेश्वराचा कृपा प्रसाद समाधीतून ज्या महापुरुषाला प्राप्त झाला त्याचं नाव संत श्रेष्ठ हैबतीनाथ महाराज ज्यांनी पंढरपूरच्या वारीची परंपरा सुरुवात केलेली आहे. त्या हैबतीनाथ महाराजांचा कृपा प्रसाद जर कोणाला प्राप्त झाला असेल, कोणी म्हणतात माणूस म्हणजे कलदार आणि आमची स्त्री म्हणजे काय खुर्दच आहे का हो? नारी नारी मत कहो नारी रतन की खान और जिस नारी से पैदा होते रामकृष्ण हनुमान. स्त्रीश्च चारित्रम पुरुषश्च भाग्यम देवन जाना तो कुतो मानवागा. आज हा नागपूर सत्संग मंडळाचा कार्यक्रम आधारस्तंभ तर त्या ठिकाणी मजबूत आहेत आमचे अध्यक्ष साहेब श्री सुधीरजी दिवे काका. त्याच्यानंतर सगळं मॅनेजमेंटचा आदर्श जर आम्हाला कोणापासून घ्यायचा असेल, प्रत्येक कामाचं अगदी व्यवस्थितरित्या नीटनेटकं काम, पद्धतशीर काम याचा आदर्श जर कोणापासून घ्यायचा असेल तर तो म्हणजे आमचे आदरणीय माननीय श्री दिनकरराव बेंडे काका आहेत. हे दोन आधारस्तंभ तर आहेतच, परंतु हे दोन इंजिन लागल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी जर या नागपूर सत्संग मंडळाची गेल्या अनेक वर्षापासून जर कोणी उभारली असेल, ज्यांनी या कार्यक्रमाची यशस्वीता वाढते, हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने सिद्धत्वाला जाऊन पोहोचतो, तर ती खरी मेहनत जर कोणाची असेल तर आमच्या माता भगिनींची आहे, लक्षात घ्या. मिळो बहुमान मातांना जसा देशात पुरुषाला. सगळ्या महिला भजनी मंडळी एकत्रित येतात, अच्युत महाराजांचं जसं गजानन महाराजांची 21 अध्यायाचे पारायण करतात तसं त्या ठिकाणी आमच्या माता भगिनी एकत्रित येताना गजानन महाराजांसारखेच अच्युत महाराजांची जी 21 अध्यायाची अच्युतस्तवनामृत नावाची पोथी निर्माण झालेली आहे, चरित्रामृत, त्याचे पारायण जागोजागी करतात आणि त्या माध्यमातून अच्युत महाराजांची स्मृती जागृत ठेवतात. सगळ्यात पहिलं क्रेडिट आमच्या माता भगिनींना द्यायला पाहिजे, हे लक्षात घ्या. कारण आईची पोळी मी नेहमी सांगतो आणि बाईची पोळी याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही म्हणाल का हो कसं काय? खरे संत आणि चाल चलाव याच्यामध्ये त्या ठिकाणी तोच तर फरक आहे. वरी वरी केले सोंग तिथं काहीचा पांडुरंग, लाखो गुरु गई जगत में पर एक भी नाही काम. आजची गुरुपूजा आहे म्हणून सांगतो. ही गुरुपूजा कोणाची साजरी केली जाते? लाखो गुरु गई जगत में पर एक भी नहीं काम का, सब स्वार्थों के आश्रय जो डंका बजाते हैं नाम का. विश्वास का गुरु एक है, बाकी नहीं कुछ ख्याल दे, जो आत्मा की पहचान दे, ऐसे गुरु पर जान दे, ऐसे गुरु पर जान दे.
जे तुम्हा आम्हाला या जगतामध्ये आत्मज्ञानाची ओळख करून देतात, आत्माराम आमचा जागृत करतात, तेच या जगतामध्ये सद्गुरू पदाला जाऊन पोहोचत असतात. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये गुरु या शब्दाचा अर्थच तो आहे. गु म्हणजे गुप्त आणि रू म्हणजे रूप. गुप्त रूपाचं जे तुम्हा आम्हाला ज्ञान करून देतात त्याचंच नाव आहे सद्गुरू. आणि अशा या सद्गुरूच्या मालिकेमध्ये खऱ्या सद्गुरूची ओळख तुम्हा आम्हाला पटली पाहिजे. आणि म्हणून संतांना ओळखण्याकरता सामान्य माणसाचा चष्मा नाही लावावा लागत. संतांना ओळखण्याकरता संतांचा चष्मा पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला आम्हाला त्याची किंमतच कळत नाही. म्हटलं तर त्या ठिकाणी रामाकडे पाहिलं तर ते संगमरवरीचा दगड आहे, आणि नाही म्हटलं तर त्या ठिकाणी दगड आहे, आणि म्हटलं तर त्या ठिकाणी तो प्रभू रामचंद्राची मूर्ती आहे. शेवटी कोण्या नंबरचा चष्मा तुम्ही लावता, बस त्या नंबरचा चष्मा तुम्हाला, ज्या नंबरचा चष्मा त्या ठिकाणी तुम्ही लावणार त्या नंबरचं तुम्हाला आम्हाला दिसणार. पिलिया झालेल्या माणसाला, जॉइंडीज झालेल्या, कावीळ झालेल्या माणसाला किती काही विचारलं की समोर त्या ठिकाणी पांढरा शुभ्र रंगाचा एखादा त्या ठिकाणी माणूस उभा करा आणि त्याला विचारा की का रे समोरचा माणूस कसा दिसतो, तो म्हणते पिवळा धम्म आहे, हळदीसारखा पिवळा धम्म आहे. का बरं? समोरचा माणूस पांढरा भक्का आहे, पण याच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी हळद भरलेली आहे ना, याच्या डोळ्यामध्ये पिली आहे. म्हणून आपणावरून दुसऱ्याला लाखिले पाहिजे. जशी दृष्टी तशी सृष्टी तुम्हा आम्हाला या जगात दिसते. म्हणून आपला चष्मा बदला, म्हणजे संतत्वाची खरी ओळख तुम्हा आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जे कुरघुड्या आपण त्या ठिकाणी करतो त्या तुमच्या आमच्या कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आपलं अज्ञान, आपला अडाणचोटपणा तो मात्र त्या ठिकाणी आमचा नक्कीच दूर झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी गुरुपूजा आहे. या जगात अनेक प्रकारचे रोग आहेत. हार्ट अटॅकचा रोग जर तुम्हा आम्हाला झाला, हार्ट अटॅकची बिमारी आली तर त्या ठिकाणी श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल सज्ज आहे. कॅन्सरची बिमारी झाली तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल सज्ज आहे. तुम्हा आम्हाला आणखी जर त्या ठिकाणी कोणची कोरोनासारखी बिमारी झाली, आणखी पिलियासारखी बिमारी झाली तर तेथे हॉस्पिटल तुमची आमची बिमारी दूर करायला सज्ज आहे. पण जो रोग कुठंच त्या ठिकाणी जिथं गेला तिथं बरा नाही कुठं, अशी जर बिमारी तुमच्या आमच्यामध्ये जर कोणची असेल तर अज्ञानमच्या भिजा तस्य जो पार्थ संपद मासुरे. आपल्यातला अज्ञानीपणा, आपल्याला अडाणचोटपणा, मेरीगिनो, मोनोपली, राजकारण या सगळ्या गोष्टी जर बाजूला सारल्या तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला याच अज्ञानतेच्या बिमारीवर आवश्यक जर त्या ठिकाणी जालिम औषध कोणचं असेल तर सद्गुरू वाचुने सापडे ना सोय, धरावे ते पाया आधी आधी, आपणासारखे करती तात्काळ, नागी काळ वेळ तया लागे. अशीच ही सद्गुरूची मालिका पुढे जात असताना ज्या वेळेला समर्थ संत श्रेष्ठ हैबतीनाथ महाराजांचा कृपा प्रसाद कोणाला जर प्राप्त झाला असेल तर एका स्त्रीश्च चारित्र्यम पुरुषश्च भाग्यम, स्त्री शक्तीला प्राप्त झालेला आहे की स्त्रीने जरी भक्तीचा आखाडा पिसला तरी त्यातून निर्माण होणारी स्त्री संत, त्याचं नाव आरवीची संत श्रेष्ठ मायबाई महाराज आहे. हे लक्षात घ्या. माय बाई का पुरा पसारा, एक पलक में अडकू तारा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, साधू संत जात असताना आपली ज्योत कधीच विजू देत नाहीत. आपली ज्योत प्रज्वलित करून जातात. हैबतीनाथ महाराज गेलेत, ज्यांनी वारीची परंपरा सुरुवात केली, पण मायबाई महाराजांची ज्योत जागृत करून गेलेत. मायबाई महाराज गेल्या पण त्यांनी मायबाई का पुरा पसारो एक पलक में आडको तारा, आडकोजी महाराजांची ज्योत प्रज्वलित करून गेलेत. आडकोजी महाराज गेलेत पण भगवान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ज्योत त्या ठिकाणी ते प्रज्वलित करून गेलेत. आम्ही तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना बघितलं नाही, परंतु राष्ट्रसंतांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचं अमृत फळ, सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याची ज्योत उत्तराधिकाऱ्याच्या रूपाने जर राष्ट्रसंतांनी कोणाच्या रूपाने तेवत ठेवली तर आज ज्यांची गुरुपूजा आहे ते सद्गुरू पदाला पोहोचलेले महान तपस्वी योगपरायण संत मालिकेतलं अमृत पुष्प, त्याचं नाव श्री संत अच्युत महाराज आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून ज्या वेळेला ही परंपरा आणि या परंपरेतले सगळे संत कसे आहेत, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धाराया आले दीनजना.
ज्यांचं चालणं ब्रह्म, ज्यांचं बोलणं ब्रह्म, ज्यांचं पाहणं ब्रह्म, जे खातात पितातही तो ब्रह्मज्ञान आणि वाटतातही तो जनतेला ब्रह्मज्ञानच. हा या जातीचा आहे आणि तो त्या धर्माचा आहे आणि तो त्या पंथाचा आहे आणि तो त्या चालीरीतीचा आहे. हा कधीच त्या ठिकाणी संतांजवळ भेद नसतो. भेद लयाला जाओ, शांती अखंडित राहो. भेद तुमच्या आमच्या डोळ्यात आहे, संतांमध्ये नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणून संत ही एक अवस्था आहे, सद्गुरू ही एक अवस्था आहे. जो त्या पदाला जाऊन पोहोचतो त्यालाही सुद्धा त्या ठिकाणी सगळे टप्पे टोणपे खाऊनच त्या ठिकाणी त्याला संतपद भेटत असते. भाग्य कुणाला लाभे ऐसे सतगुण कार्य वेळ जात असे. मी तुम्हाला संत या शब्दाची व्याख्या त्या दिवशी बोललो, पहिल्या दिवशी. इतकी मंडळी नसल कदाचित, परत सांगतो. संत या शब्दाचा अर्थच तो आहे ज्याच्या आत्मसामर्थ्याचा न कळे अंत, ही अच्युत महाराजांची व्याख्या झाली. पण संत या शब्दाचा तात्विक अर्थ तो आहे परमेश्वराच्या जवळ जे राहतात त्याचं नाव पुजारी आहे. परमेश्वराच्या जवळ जे राहतात त्याचं नाव पुजारी आहे. असं एकही मंदिर तुम्हाला आम्हाला दिसणार नाही की ज्या मंदिरामध्ये पुजारी नाही आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या जवळ जे राहतात त्याचं नाव पुजारी. पण परमेश्वर ज्यांच्या जवळ 24 तास राहतो त्या संत अवस्थेचं नाव श्री संत अच्युत महाराज आहे, हे लक्षात घ्याकडे. हो, असा संत महात्मा परत परत भेटणे शक्य नाही. महाराज लोक खूप आहेत, दगड उचलला का महाराज तयार आहे, परंतु मात्र तपस्वी नाही. तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानी भिप्य मतोधिकागा. मायबाई आडकोजी, तुकडोजी, लहानोजी, सत्यदेव या थोर संतांच्या संत मालिकेमध्ये, तपस्वी महात्म्यांच्या मालिकेमध्ये गोल्या जाणारं अमृत पुष्प आणि ते महान तपस्वी योग परायण ज्यांची आज आपण गुरुपूजा करतो आहोत त्यांचं नाव सद्गुरू अच्युत महाराज आहे. नागपूरकर मंडळी तशी भाग्यवानच असतात, नेहमी करताच भाग्यवान आहे. अच्युत महाराजांचं अनंत प्रेम होतं, सगळ्याच गावांवर होतं. पण नागपूरकरांवर विशेष प्रेम असं होतं की सगळ्यात पहिली गुरुपूजा अमरावतीला नंतर होते, प्रमुख गुरुपूजा. पण सगळ्यात पहिला गुरुपूजा करण्याचा मान हा जर अख्ख्या महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर कोणत्या नगरीला मिळत असेल तर तो नागपूर नगरीला मिळतो, हे भाग्य आहे. सगळ्यात पहिलं सहस्त्रचंद्र दर्शन कुठं जर झालं तर ते नागपूरला झालं. सगळ्यात पहिली 61 ही अच्युत महाराजांची नागपूरला झाली. सगळ्यात पहिला अमृत महोत्सव म्हणजे 75वी ही नागपूरला झाली. आणि सगळ्यात पहिला वाढदिवस महाराजांचा वाढदिवस होतो पौषवद्य षष्टीला रेवशाला. पण सगळ्यात पहिला वाढदिवस त्याच्या आधी पूर्वी इथे डिसेंबरमध्ये, तो जानेवारीमध्ये येतो अच्युत महाराजांचा वाढदिवस. जशी गुरुपूजा आता पुढच्या महिन्यात आहे, तो पहिला गुरुपूजेचा मान नागपूरकर मंडळीला. तो वाढदिवस सुद्धा सगळ्यात पहिले महाराज असेपर्यंत सगळ्यात पहिला वाढदिवस करण्याचा सन्मान जर कोण्या नगरीला प्राप्त झाला असेल तर त्याचं नाव नागपूर नगरी आहे, हे लक्षात घ्या. म्हणून भाग्य कुणाला लाभे ऐसे जो सतगुण कार्य वेळ जात असे. अच्युत महाराजांची आत्ताच आपण जन्मशताब्दी महोत्सव 2 वर्षपर्यंत त्या ठिकाणी लागोपाठ चालले. जागोजागी त्या ठिकाणी अच्युत महाराजांचे जन्मशताब्दी महोत्सव फार कमी अधिक प्रमाणामध्ये, प्रचंड प्रमाणामध्ये संपन्न झाले. आपण एक संकल्प केला होता की साधारणतः 100 कोटी ओम अच्युतायन महा असा सगळ्या भारतातल्या सद्भक्तांनी संकल्प पूर्णत्वाला न्यावा, म्हणजे खऱ्या अर्थाने अच्युत महाराजांची ही जन्मशताब्दी पूर्णत्वाला गेल्या वाचून राहणार नाही. परंतु भगवान देता तो छप्पर फाडके देता. तुम्ही निष्ठा ठेवा. निष्ठावंत भाव हा सद्गुरू भक्तांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा. फक्त त्या ठिकाणी कॉम्पिटिशन मात्र त्या ठिकाणी ती करू नये, हे लक्षात घ्या. सत्संगामध्ये सत्कार्य करत असताना कॉम्पिटिशन आली की मात्र मग त्या ठिकाणी सगळं बयकल्या वाचून राहत नाही, बिघडल्या वाचून राहत नाही. म्हणून कॉम्पिटिशन करू नये. सगळ्या ठिकाणी सद्गुरू एकच आहेत. जिधर देखता हो उधर तू ही तू है. वरुडला प्रचंड प्रमाणात झाला, शेंदूरजना बाजारला प्रचंड प्रमाणात झाला. आणि त्याच्या मधले गावं काय गेले का वाया? त्याच्या मधले गावं गेले का वाया? अहो, आपापल्या परीने सगळ्यांनीच त्या ठिकाणी अच्युत महाराजांना बसलेला आहे. आणि आपला त्या ठिकाणी जन्मशताब्दी महोत्सव मी ज्या ज्या गावला जातो त्या त्या गावला कमी अधिक प्रमाणामध्ये
सगळ्यांनीच आपापल्या परीने तो जन्मशताब्दी महोत्सव साजरा केलेला आहे आणि सांगताना आनंद होतो. सद्गुरू माऊली ती आहे, सत्यसंकल्पाचा दाता भगवान आणि सर्व करी पूर्ण मनोरथ. आपण 100 कोटीचा संकल्प फक्त केला, पण अच्युत महाराज म्हणजे व्यक्ती नाही. अच्युत महाराज म्हणजे चालती बोलती आत्मशक्तीचा प्रवाह आहे. अच्युत महाराजांच्या आत्मशक्तीने, आत्मसामर्थ्याने, आत्मचैतन्याने, आत्मस्फूर्तीने इतके काही भारतातले सगळे भक्त, अमेरिकेतले, ऑस्ट्रेलियातले, मलेशिया, सिंगापूर, कंबोडिया येथे जे आपलीच मुलं त्या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने गेले होते, त्यांनी सुद्धा 10-10 माळा तिथे परदेशामध्ये बसून जपल्या आहेत. आणि म्हणून हा सगळा जप जर एकत्रित केला तर 100 कोटीचा आपला संकल्प होता पूर्ण भारतीय सद्भक्तांचा. पण भगवान देता तो छप्पर फाडके. अच्युत महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपला संकल्प 175 कोटी ओम अच्युताय नमः जप झाला. 250 कोटी जप आपण अच्युत महाराजांच्या चरणी शेंदूरजना बाजारच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये समर्पित केलेला आहे. ही अच्युत महाराजांची ताकद आहे. महाराज दिसत होते साधेच, दिसत होते सामान्यच, पण शक्ती मात्र त्या ठिकाणी असामान्य होती की लक्षात घ्या. हा सप्ताह ज्या वेळेला आपण तिथे टाकतोय पुण्यस्मरणानिमित्त, संत की पुरी तपस्या उनके ही बात है, आमचे दिवे साहेब नेहमी सांगतात. महाराजांचंही तेच वाक्य होतं. आणि मग संत सत्पुरुष उपस्थित असताना एक पटीने उपयोगी पडतात, पण नसताना मात्र चौपटीने उपयोगी पडतात. कारण गेल्यानंतर त्यांना शरीराचं बंधन नसल्यामुळे त्यांची आत्मशक्ती की विश्वाकार होऊन जाते. मग फक्त आपल्याला त्यांना टेलिफोन लावायचा आहे, ओम अच्युताय नमः, श्री अच्युताय नमः आणि जय जय अच्युताय नमः. की ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी त्यांचं चिंतन करतो, अनन्यास चिंतयंतो माम, आमचे त्या ठिकाणी हेमंतराव जांभेकरजी दादा बोलून गेले, तुम्ही फक्त त्यांचं चिंतन करा, म्हणजे चिंता करण्याची आम्हाला गरज पडत नाही. आणि गेल्यानंतर शरीर सोडल्यानंतर त्यांची आत्मशक्ती विश्वाकार होऊन जाते. असंच एकदा आत्मा आणि शरीराचं भांडण सुरू झालं. शरीर म्हणायला लागलं आत्म्याला, म्हणे आत्म्या तू तर आतमध्ये आहे, आत्मा तू आतमध्ये आहे. म्हणे बरोबर, पण पूजा तर माझीच होते, पाय तर माझेच धुतले जातात. त्याला अहंकार झाला बटा शरीराला. कुंकू तर मलाच लावतात कपाळाला, एवढा मोठा हार, आता पाहून घ्या केवढा मोठा हार असं ना, हा एवढा मोठा हार माझ्या गळ्यात टाकल्याबरोबर गळा खाली झाला. तो हारही शिकवते, चाल त्या ठिकाणी माझ्यासमोर जिंकू नको, हार मान जरा थोडीशी कमी महाग असन तो हार, एवढा मोठा हार. तर अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला समोरही फुलं आहेत आणि हारातही फुलं आहेत, समोर ग्रंथावरचं फुल त्या हारातल्या फुलांना विचारते, म्हणे का रे भले भाग्यवान आहे म्हणे तुम्ही, संतांच्या गळ्यात जाऊन बसले, लगेच अच्युत महाराजांच्या पादुकांवर जाऊन बसलेत. हारातल्या फुलांनी मोठं सुंदर उत्तर दिलं. ते म्हणे गड्या, आम्हाला संतांच्या गळ्यात जाऊन बसण्याकरता सुद्धा पहिले दाबणं खावं लागलेले आहेत, पहिले त्या ठिकाणी टोचण्या खावं लागलेल्या आहेत. दाबणाच्या टोचण्या खाल्ल्यानंतर, सुईच्या टोचण्या खाल्ल्यानंतरच आम्ही संतांच्या गळ्यात जाऊन बसलेलो आहे. संत मालिकेमध्ये असा ऐरा गैरा नत्तू खैरा कोणीच जाऊन बसत नाही. पहिले त्याला टप्पे टोणपे सहन करावं लागते. त्या ठिकाणी सद्गुरू त्याची परीक्षा घेतात आणि एकदा का त्या ठिकाणी तो टप्पे टोणपे सहन करून त्यांच्या परीक्षेमध्ये 100 नाही 110% ज्या वेळेला उतरतो, त्याच वेळेला सगळे संत मिळून त्याला संतपद बहाल करत असतात. गे लक्षात घ्या. भाग्य कोणाला लाभे ऐसे जो सतगुण कार्य वेळ जात असे. ज्याला महत्व आहे त्याला महत्व आहे, ज्याला महत्व नाही, संत कधीच म्हणणार नाही मला संत माना म्हणून. ते कशाला म्हणणार? कोई किसमें मगन, कोई किसमें मगन, जिसकी लगी लगन वो उसमें मगन. ते आपल्याच तंद्रीमध्ये राहतात, आपल्याच सुख दुख दोनों जीव धर्म गए इनसे निवृत्त होना गए और सदा आत्म आनंद की मस्ती पल पल में अनुभव ना गए. त्यांचं एकच आहे, येशीन त्याला घर आहे, जाशीन त्याला दार आहे. मी नाही म्हणणार की माझ्या प्रवचनात येऊन बसा, असं सद्गुरू कधी म्हणत नव्हते. तुम्ही आता इतकी मंडळी आहेत आणि यवतमाळला ज्या वेळेला 7 दिवसपर्यंत महाराजांची प्रवचनं व्हायची, फक्त 7 माणसं असायची. हे लक्षात घ्या. दररोज 5 माणसं, 7 माणसं, 8 माणसं, 10 माणसं. शेवटच्या दिवशी
12 माणसं मोठ्या मुश्किलने महाराजांच्या प्रवचनात राहत असत, पण महाराज 1.5 तास प्रवचन करत असत. महाराजांना गर्दी नको आहे हे लक्षात घ्या. महाराजांना दर्दी पाहिजे, गर्दी काही कामाची नाही आहे. महाराज दर्दी होते आणि महाराजांप्रती ज्यांना दर्दी आहे ते आल्याशिवाय राहत नाही, त्यांना स्पेशल आमंत्रण द्यावंच नाही लागत. पांडुरंगाच्या दर्शनाला एवढे 14 लाख लोक जातात, ते काय पत्रिका काढतात काय? कोणाला फोन करतात, कोणाला व्हॉट्सॲपवर मेसेज करतात, तुम्ही इथे पोहोचा, तुम्ही तिथं पोहोचा, तुम्ही तिथं पोहोचा. ज्याला कोणी त्या ठिकाणी नेतृत्व करणारा नाही आहे, तो नेतृत्व करणारा फक्त पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग आहे. ज्याला कोणी त्या ठिकाणी शेंडाई नाही ना बुडुकही नाही, कोणी पत्रिकाही छापत नाही, कोणी मिस कॉलही देत नाही तुम्ही वारीमध्ये या, कोणी व्हॉट्सॲपवर मेसेजही पाठवत नाही, कोणी थोबाड पुस्तिकेवर त्याची चित्रही पाठवत नाही. फेस म्हणजे थोबाड, बुक म्हणजे पुस्तिका, आमच्या इकडे त्याला थोबाड पुस्तिका म्हणतात, त्याचे चित्रही पाठवत नाहीत. परंतु मात्र विचित्र वाटते की 14 लाख लोक येतात कसे? त्याचं एकच कारण आहे, निष्ठावंत भाव. हा सद्गुरु भक्तांचा सर्व भावे दास झालो त्यांचा. आणि म्हणून ज्या वेळेला ते शरीर त्या आत्म्याला म्हणते पूजा तर माझीच होते आणि तू बसला आतमध्ये चुरमुऱ्याचे लाडू खात, आत्म्याने मोठं सुंदर उत्तर दिलं शरीराला. ते म्हणे हे पहा, कांगे गर्व करे नर मूरख, यह सब दुनिया फानी है. पूजा जरी तुझी होत असली तरी पण तुझ्यामध्ये जे चलन वहन, खाणे पिणे, उठणे बसणे बोलणे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मी जर शरीरातून आत्ता जर निघतो ना तुझ्या, मी जर तुझ्या शरीरातून आत्ता निघतो, आत्मा म्हणतो, तर आत्ता त्या ठिकाणी तुझी रवानगी अंबाझरी मृत्यू स्थानामध्ये झाल्या वाचून राहणार नाही. राम नाम सत है और सत बोलो गत है. हिंदू स्मशान भूमीमध्ये तुला नेल्या वाचून राहणार नाही हे लक्षात ठेव. विनाकारण गर्व करू नको, बडाया काही मारू नको. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला त्या आत्म्याने सत्कार्य केलं, समाजकार्य केलं, आध्यात्मिक कार्य केलं, आणि असा आत्मा आध्यात्मिक सामाजिक कार्य करून जनतेची सेवा करून ज्या वेळेला स्वर्गामध्ये जाऊन पोहोचला, स्वर्गामध्ये प्रवचन चालू होतं आणि त्या प्रवचन करणाऱ्या प्रवचनकाराचा एक विषय होता की या विश्वामध्ये सगळ्यात सुंदर कोण, सगळ्यात सुंदर कोण असा विषय होता. तेवढ्यात हा आत्मा तिथे जाऊन पोहोचला आणि त्या प्रवचनकारांनी सगळ्यांना सांगितलं, त्या आत्म्याला म्हणायला लागल्या, सगळ्यात सुंदर आत्मा तुझा आहे. या सगळ्या आत्म्यांमध्ये सगळ्यात सुंदर आत्मा तुझा आहे. तो म्हणे महाराज मी तर आत्ताच आलो, मी तर आत्ताच आलो ना इथे. तो म्हणे गो बरोबर आहे, सगळ्या गोष्टी तुझ्या बरोबर आहे, पण सगळ्यात सुंदर आत्मा तू आहे, कारण तू भजन पूजन तपश्चर्या तर केलीच, कुठंच कमी नाही पडला, परंतु मात्र जनसेवा हीच ईश्वर सेवा हे शेवटपर्यंत ब्रीद तू चालवलं. सोबतच सामाजिक कार्य, आध्यात्मिक कार्य जनतेच्या प्रति त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी समर्पित केलं. असं श्रेष्ठतम कार्य करून तू इथपर्यंत आलेला आहे. त्याचे सुसंस्कार मला तुझ्यामध्ये दिसतात आहेत आणि त्या आत्म्याचं नाव जर काही होतं, त्या आत्म्याचं नावच मुळात श्री संत अच्युत महाराज आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना. ज्यांचं चालणं बोलणं खाणं पिणं वाटणं सगळं ब्रह्मज्ञानच, जे उठतातही तो ब्रह्म मुहूर्तावरच उठतात, म्हणून त्यांना ब्रह्ममूर्ती असं म्हणावं. 3 प्रकारचं ब्रह्म आहे. एक आहे शब्दब्रह्म, शब्दाच्या माध्यमातून संत भगवंताची पूजा करणे त्याला शब्दब्रह्म असं म्हणतात. प्रवचन करणे म्हणजे शब्दब्रह्म आहे. दुसरा आहे नादब्रह्म, भजन पूजनाच्या माध्यमातून संत आणि भगवंताची सेवा करणे त्याला या जगात नादब्रह्म असं म्हणतात. शब्दाच्या माध्यमातून पूजा करणे त्याचं नाव शब्दब्रह्म. भजनाच्या माध्यमातून पूजा करणे, कारण तबल्यातून एक नाद निघतो, खंजरीतून एक नाद निघतो, हार्मोनियममधून एक नाद निघतो, मंजिऱ्यांमधून म्हणजे टाळ्यांमधून एक नाद निघतो. आणि ते सगळे नाद एकत्रित झाल्यानंतर जे ब्रह्म निर्माण. जपानच्या यात्रेमध्ये गेल्यानंतर त्यांना तोच प्रश्न विचारला, बोले बाबाजी आपके भजन में सब जो वाद्य है वो अलग अलग बजते हैं. तो बोले हाँ उनमें विविधता है, लेकिन हमारा जब भजन शुरू होता है तब सब
जो वाद्य है हाथ में हाथ डालकर उसमें से जो एक ब्रह्म निकलता है उसमें हमारा नाद ब्रह्म कहते हैं। ये हमारी देश की एकता है। ते अलग अलग वाजत असतील पण भजन ज्या वेळेला सुरू होते सगळे वाद्य एकत्रित येतात आणि त्याच्यातून नाद निर्माण होतो, त्याला नाद ब्रह्म असं म्हणतात। म्हणून शब्द ब्रह्म, शब्दाच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून नाद ब्रह्म, आणि ज्या वेळेला शब्द ब्रह्म आणि नाद ब्रह्म हे दोन्ही ब्रह्म एकत्रित येतात त्यावेळेला संत अच्युत महाराजांसारखी तपस्वी महान मूर्ती ही परब्रह्माचा अवतार निर्माण झाल्या वाचून राहत नाही। म्हणून चालतं बोलतं परब्रह्माचा अवतार, त्याचं नाव श्री संत अच्युत महाराज आहे। की जो ब्रह्मरसाचा काढा मायबाईने पिला थोडासा पाव, पाव पेला पिला पाव, तर तिने अंगावरचे कपडे काढून फेकून दिले। तोच प्याला त्या ठिकाणी परमहंस अडकोजी महाराज पिले तर नंगे निसंग बैठे बैकुंठ पीठ मागे, पापी तरा रगे तुम जयंगो तुम्हारी जयंगो। अडकोजी महाराजांनी कपडे काढून फेकून दिले। तोच पाऊन पेला ब्रह्मरसाचा काढा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पिला। राष्ट्रसंतांची सुद्धा लहानपणची अवस्था महाराजांनी कपडे काढून फेकून दिले, परंतु एकच महात्मा असा निघाला या संत मालिकेमध्ये, मायबाई आडकोजी आणि तुकडोजींच्या मालिकेमध्ये शेवटचं पुष्प असं निघालं की त्यांनी अख्खा पेलाच्या प्याला पिऊन टाकला ब्रह्मरसाचा। ब्रह्मरसाचा प्यालाच्या प्याला पिऊन टाकला, पण अंगावरचा एकही कपडा न फेकता विदेही अवस्थेमध्ये राहून परब्रह्म साधणारा एकमेव महात्मा, त्याचं नाव श्री संत अच्युत महाराज आहे। लक्षात घ्या, पेलाभर ब्रह्मरसाचा आत्मज्ञानाचा काढा पिला पण महाराजांनी अंगावरचे कपडे कधी फेकले नाही, हे लक्षात घ्या। अंगावर कपडे शाबूत ठेवून समाजाचं कार्य आणि आध्यात्मिक कार्य करणारा एकमेव महात्मा, त्याचं नाव संत अच्युत महाराज। म्हणून अधिकार परत्वे कार्य होते, अधिकार नसता व्यर्थ जाते, अशा परब्रह्माच्या मूर्तीबद्दल एका सद्भक्ताने आजच्या गुरुपूजेच्या दिवशी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। तो म्हणतो, परब्रह्म सद्गुरु दयाळा, हे परब्रह्म सद्गुरु दयाळा, परब्रह्म सद्गुरु दयाळा, चरणावरी माथा, चरणावरी माथा। ओम नमो, ओम नमो, ओम नमो सद्गुरु अच्युता, ओम नमो, ओम नमो सद्गुरु अच्युता, ओम नमो। हे परब्रह्म सद्गुरु दयाळा, परब्रह्म सद्गुरु दयाळा, चरणावरी माथा, चरणावरी माथा। ओम नमो, ओम नमो, ओम नमो सद्गुरु अच्युता, ओम नमो, ओम नमो सद्गुरु अच्युता, ओम नमो। संस्कृत मधली अमोल रत्ने मराठीत दिदली, हे संस्कृत मधली अमोल रत्ने मराठीत दिदली, नकोत वंचित ज्ञानापासून कृपा दृष्टी केली, हो कृपा दृष्टी केली, हो कृपा दृष्टी केली। संस्कृत मधली अमोल रत्ने मराठीत दिदली, नकोत वंचित ज्ञानापासून कृपा दृष्टी केली, हो कृपा दृष्टी केली। भक्तवत्सला आमच्या नाथा, हे भक्तवत्सला आमच्या नाथा, हे भक्तवत्सला आमच्या नाथा, जीवन मुक्तिदाता, जीवन मुक्तिदाता। ओम नमो, ओम नमो, ओम नमो सद्गुरु अच्युता, ओम नमो, ओम नमो सद्गुरु अच्युता, ओम नमो। हे परब्रह्म सद्गुरु दयाळा, परब्रह्म सद्गुरु दयाळा, चरणावरी माथा, चरणावरी माथा। ओम नमो, ओम नमो, ओम नमो सद्गुरु अच्युता, ओम नमो, ओम नमो सद्गुरु अच्युता, ओम नमो। करुणेचा सागर तू रुग्णासाठी झटतोसी, करुणेचा सागर तू रुग्णासाठी झटतोसी, माणसातल्या देवकृतीने आम्हा दाखवीसी, हो
संत हरतील राष्ट्रसंत. ओम नमो ओम नमो ओम नमो सद्गुरु अच्युता. ओम नमो सद्गुरु अच्युता. ओम नमो परब्रह्म सद्गुरु दयाळा परब्रह्म सद्गुरु दयाळा चरणावरी माता चरणावरी माता. ओम नमो ओम नमो सद्गुरु अच्युता. ओम नमो सद्गुरु अच्युता. ओम नमो. हृदयाचे रोगी मनोनी तव हृदयी पाझरले. हृदयाचे रोगी मनोनी तव हृदयी पाझरले. विशाल रुग्णालया उभारी जणू मंदिर मानवतेचे. हो तन मंदिर मानवतेचे. हो तन मंदिर मानवतेचे. हृदयाचे रोगी मनोनी तव हृदयी पाझरले. विशाल रुग्णालया उभारी जणू मंदिर मानवतेचे. जणू मंदिर मानवतेचे. गुरु माऊली कृपा सिंधु तू. गुरु माऊली कृपा सिंधु तू. हे गुरु माऊली कृपा सिंधु तू. त्रिवार वंदन आता. गुरु माऊली कृपा सिंधु तू. त्रिवार वंदन आता. त्रिवार वंदन आता. त्रिवार वंदन आता. ओम नमो ओम नमो सद्गुरु अच्युता. ओम नमो सद्गुरु अच्युता. ओम नमो. हे परब्रह्म सद्गुरु दयाळा परब्रह्म सद्गुरु दयाळा चरणावरी माता चरणावरी माता. ओम नमो सद्गुरु अच्युता. ओम नमो सद्गुरु अच्युता. ओम नमो. हेची मागणे गुरुदासाचे दान असे दावे. हेची मागणे गुरुदासाचे दानाचे द्यावे. अंतसमयी मंगल रूपने मला आठवावे. हो मला आठवावे. हो मला आठवावे. हेची मागणे गुरुदासाचे दान असे द्यावे. अंतसमयी मंगल रूपने मला आठवावे. हो मला आठवावे. हो मला आठवावे. हो मला आठवावे. तुझ्यात सामावुनी दिसाव्या. तुझ्यात सामावुनी असाव्या. तुझ्यात सामावुनी दिसाव्या. सर्व देव देवता सर्व देव देवता. हो सर्व देव देवता. हो सर्व देव देवता. हो सर्व देव देवता. परब्रह्म सद्गुरु दयाळा परब्रह्म सद्गुरु दयाळा चरणावरी माता चरणावरी माता. ओम नमो सद्गुरु अच्युता. ओम नमो सद्गुरु अच्युता. ओम नमो. परब्रह्म सद्गुरु दयाळा परब्रह्म सद्गुरु दयाळा चरणावरी माता चरणावरी माता. ओम नमो सद्गुरु अच्युता. ओम नमो सद्गुरु अच्युता. ओम नमो सद्गुरु अच्युता. ओम नमो. अशा परब्रह्म स्वरूप संतांचा सद्गुरूचा सत्संग ज्याला लाभतो त्याचं जीवन मात्र कृतकृत्य झाल्या वाचून राहत नाही हे लक्षात घ्या. तुमचं आमचं जीवन कसंही असो सद्गुरू जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनात येत नाही तोपर्यंत कसंही असेल, पण सद्गुरू एकदा तुमच्या आमच्या जीवनात आल्यानंतर आपलं जीवन अगदी चाकोरीबद्ध रुळावरून चालल्या वाचून राहत नाही. कितीकही त्या ठिकाणी दुर्गुण दुर्व्यसन दुराचार दुष्प्रवृत्ती करणारा अरे घेऊस्त्र श्वापद सुद्धा अशा संतांच्या सहवासात आल्यानंतर एकाही वाघाने अच्युत महाराजांवर कधी जंगलामध्ये पंजा नाही मारला. एकाही नागाने महाराजांची झोपडीच मुळात त्या ठिकाणी लाल जर्द अशा नाग आणि नागिणीच्या वारुळावर बांधली होती राष्ट्रसंतांनी.
रात्री शांतता झाल्यानंतर दोघही जण नाग नागिणीचा जोडा निघायची आणि अच्युत महाराजांच्या डोक्याखालची कापसाची उशी कधी बाजूला चालली जायची, महाराजाला दिसायचं नाही. आणि सकाळी ज्या वेळेला महाराज उठायचे, चुळबुळ काहीतरी आपल्या डोक्याखाली होते आहे. उठल्याबरोबर महाराज पाहतात तर त्या नागनागिणीचा जोडा साक्षात तिथपर्यंत. का हो, ते मग नागाने डंकाने मारला. तुकडोजी महाराजांनी वाघाची ओळख करून दिली होती एका परतोडच्या जंगलामध्ये, आणि त्या वाघाला सांगितलं तुकडोजी महाराजांनी, हे साधुभाऊ आहेत बरं, आजपासून या जंगलामध्ये तपश्चर्या करणार आहेत, यांचं संरक्षण करणं तुझ्या हातात आहे. तो वाघ, अच्युत महाराज सांगायचे, तो वाघ दररोज रात्री 11 वाजले, घड्याळ नव्हतं त्याच्याजवळ. आम्हाला 10:30चा कार्यक्रम 12ला सुरू करतो आम्ही. आमच्या प्रत्येकाच्या हाताला घड्याळ आहे, आमच्या हातात प्रत्येकाच्या मोबाईल आहे, पण तरी आम्ही गुरुपूजेचा कार्यक्रम वेळेवर सुरू करू शकत नाही. केवढी शोकांतिक आहे नाही? आपल्या गुरुबद्दल तर भराभर धावून यायला पाहिजे. महाप्रसाद त्या ठिकाणी इथे असल्यामुळे सगळ्यांच्या चुलीला आमंत्रण आहे, नाही फक्त नाश्ताच करून यायचा होता. तेवढा तर सकाळी 7:30-8ला आपण नक्कीच करून येऊ शकतो. पुढच्या वेळेसपासून वेळेवर येत जा. आमचे अध्यक्ष साहेब तरुण भारतमध्ये त्या ठिकाणी बातमी देतात, पण आम्ही बुड्ढा भारत सारखाच वागतो. त्याचं काय करावं आता सांगा. तरुण भारतमध्ये बातमी येते, पण आम्ही म्हाताऱ्यासारखे वागतो. असं करू नये. अच्युत महाराजांची गुरुपूजा आहे. अच्युत महाराज हे वेळेचे भोगते होते. त्यांच्यातला एक जरी गुण घेतला, वेळेवरचे काम वेळेवर करी, त्याची काय वर्णावी थोरी, तरी खऱ्या अर्थाने आमची गुरुपूजा पूर्णत्वाला गेल्या वाचून राहणार नाही, हे लक्षात घ्या. तर अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला सततच संतश्रेष्ठ अच्युत महाराज तपश्चर्या करून कौंडण्यपूरला आलेत. कौंडण्यपूरला आल्यानंतर महाराज दररोज एकटेच, त्यावेळेला काही महाराजांचे भक्तवर्ग काही जास्त नव्हते, नुकतेच आले होते तपश्चर्या करून. तर अशा परिस्थितीमध्ये हिंस्त्र श्वापदसुद्धा अशा संतांच्या सत्संगातील पाळीव बनतात. तो वाघ दररोज त्या ठिकाणी 11 वाजता रात्री महाराजाच्या पलंगाखाली झोपत असे, आणि सकाळी महाराज 4:15-4:30ला उठले की तो वाघही उठत असे. वाघ वाघाच्या दिशेने आणि अच्युत महाराजांच्या दिशेने चालले जात असत. पण एका वाघाने कधी पंजा नाही मारला, एखाद्या इंगळीने कधी महाराजाला चावलं नाही. जंगलामध्ये त्या ठिकाणी एखाद्या विंचवानी डंख नाही मारला महाराजांना, हे लक्षात घ्या. हे का बरं होते? चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्र घेन खाती सर्पतया, विष ते अमृत आघात ते हित, अनित ते नीत होत जाते. अरे हिंस्त्र प्राणी जर त्या ठिकाणी पाळीव बनतात, आपण का उद्धरून जाणार नाही? तर त्या कौंडण्यपूरच्या शिवभवनची जागा एक गंगाबाईगिरी म्हणून नावाची त्या ठिकाणी बाई होती, आणि जयवंताबाईगिरी या दोघी बहिणींनी महाराजांना प्रदान केली. आणि महाराज तिथे ध्यान प्रार्थना करायला लागलेत. ध्यान प्रार्थना करत असताना तिथे गृहस्थ होता. तो दररोज अच्युत महाराजांच्या ध्यान प्रार्थनेमध्ये तर्राटून बसत असे. तर्राटून बिलकुल फुल लावून बसत असे तो, म्हणजे त्याच्याकडून उठणं देखील होत नसे. सकाळीच लावून येतो बेटा, 5:15-5:30ला ध्यान सुरू झालं म्हणजे. आणि संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये पूर्ण दारू पिऊन बसे, बाटलीच्या बाटले. एकदा काय झालं, महाराज काही बोलत नसत. महाराजाच्या बाजूच्या पाकिटमधून तुम्ही 500 रुपयाची नोट काढली आणि स्वतःच्या खिशात दाबली, तर महाराजांनी असं कधी म्हटलं नाही सोबतच्यांना की का हो तुम्ही माझे 500 रुपये का बरं घेतले, वा का बरं दाबले, ते माझे आहेत ना, मला दिलेले आहेत ना जनतेने. नत्वम का मागे राज्य. महाराज म्हणतील तू घेतले ना, मग त्याचे सुखदुःख तू भोग, मला त्या ठिकाणी विचारायचं नाही. संतांच्या पैशाला हात लावण्याचा प्रयत्न करू नये, लेणे के देणे पडल्या वाचून राहत नाही. असो, अशा परिस्थितीमध्ये तो दररोज तर्राटून बसे महाराजाच्या त्या ध्यान प्रार्थनेमध्ये. एक दिवस काय झालं, तो उठायला गेला आणि धाडधूड उलटा तिलटा पडल्याबरोबर अच्युत महाराजांनी आतमध्येच चालले होते, संपलंच होतं ध्यान. सद्गुरुनाथ महाराज की जय, भारत माता की जय, जोरदार जयघोष करत असं शेवटचा. आणि महाराज निघाले आतमध्ये जायला, तेवढ्यात तो पडला. उभा राहायला गेला तर अच्युत महाराज धावत आलेत. एका पेल्यामध्ये पाणी आणलं, त्याची जी मान होती ती आपल्या हातावर घेतली आणि स्वतःच्या हाताने त्याला पाणी पाजलं. त्याच्या डोळ्यावर पाणी शिंपडलं. दारूचा त्या ठिकाणी वास येतो आहे घाणेरडा,
त्याच्या जवळ गेल्याबरोबर पण महाराजांना त्याची तुच्छता नाही वाटली. महाराजांनी त्याला स्वतःच्या हाताने पाणी पाजलं. थोड्या वेळामध्ये ज्या वेळेला तो शुद्धीवर आला तो बघायला लागला आणि ढसा ढसा रडायला लागला. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप. माझं पोरग मला त्या ठिकाणी मांडी देत नाही, माझी बायको अशा अवस्थेमध्ये मला व्यवस्थित पाहत नाही. पण शेवटी आपण ज्या सद्गुरूच्या ध्यान प्रार्थनेमध्ये तर्राटून बसत होतो, शेवटी कामी कोण आला? सद्गुरू वाचूने सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. त्याला लाज वाटली, लाज. तो म्हणे आपण हे त्या ठिकाणी एवढं मोठं दररोजचं दुर्गुण दुर्व्यसन त्या ठिकाणी आपण ते पेय पितो दारूचं, आणि या महात्म्याने स्वतःच्या हाताने आज मी पाणी नाही पिलो. त्याची भावना मनातून आतून सांगत होती, अरे तू पाणी नाही पित आहे. साक्षात तपस्वी महात्म्याच्या हातून तो त्या ठिकाणी अमृत पितो आहे, हे लक्षात ठेव. जेव्हा त्यांनी ते पेलाभर पाणी महाराजांनी स्वतः त्याला पाजलं, पाजल्याबरोबर तो उभा राहिला आणि रडायला लागला. त्याला पश्चात्ताप झाला आणि तेव्हापासून आता एवढ्या मोठ्या महात्म्याच्या हातून जर अमृत पिलेलो आहे, आता मात्र त्या ठिकाणी त्या विषाला हात लावू नये अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली. त्या दिवसापासून त्यांनी दारू सोडली आणि दररोज महाराजांच्या ध्यान प्रार्थनेमध्ये स्वच्छ पांढरा कोरा पैजामा, पांढरं कोरं शर्ट, नाही तो कुठेही पिऊन पडत असे तो कौंडण्यपूरमध्ये, छान भगवी टोपी, खांद्यावर दुपट्टा, आणि तो तसा त्या ठिकाणी महाराजांच्या ध्यान प्रार्थनेमध्ये. काही बोलायची गरज नाही, महाराज बोलतच नव्हते, आपल्या कृतीतून शिकवत होते. एक शब्दाने बोलले नाही त्याच्यासोबत. फक्त तो शुद्धीवर आला त्यावेळेला तेवढंच विचार, व्यवस्थित आहे ना तुमचं? हो म्हणे महाराज व्यवस्थित आहे. एक पेला पाणी पाजल्याबरोबर पहा, तो अमृतरस पाजल्याबरोबर त्याच्यामध्ये किती फरक पडला. दररोज तो मडके कपडे घालून येत असे, कारण तो कुठेही पिऊन पडत असे. पण इतका आमूलाग्र बदल झाला की तो प्रेसचे कपडे आणि स्वच्छ पांढरे शुभ्र वस्त्र त्या ठिकाणी घेऊन बसत असे. काही दिवसांनी ज्या वेळेला यात्रा आली कार्तिक प्रतिपदेची, त्यावेळेला महाराजांचे प्रवचन तिथे होत असत आणि महाराज त्याला प्रार्थनेवर 2 शब्द बोलायला लावत असत. तो 2 शब्द बोलायला लागला. काही दिवसांनी त्याची इतकी प्रगती वाढली की तो 1-1 तास प्रवचन करायला लागला. लोकांना नवल वाटायला लागलं की अरे हा दारू पिणारा माणूस पण पा सत्संगतीमध्ये कशी याची सुधारणा होत चालली, 1 तास प्रवचन करतोय. करता करता कीर्तन करायला लागला अच्युत महाराजांच्या भजनांवर, आणि योगायोगाने अच्युत महाराजांनी त्याला कौंडण्यपूरची जी आई रुक्मिणीची पालखी निघते त्याचं नेतृत्व त्याच्या खांद्यावर दिलं, आणि त्याच गृहस्थाचं नाव जो दारूच्या बोथलमधून अच्युत महाराजांच्या अमृताच्या प्यालापर्यंत जाऊन सुधारला, त्याचंच नाव आहे पोलाद गुरुजी. तुम्हाला माहीत नसेल कदाचित, त्याचंच नाव आहे पोलाद गुरुजी. नाव लक्षात ठेवा. फक्त कोण आहे तुम्हाला माहीत नाही पोलाद गुरुजी, मला माहीत आहे. परंतु मला ते सांगायचं आहे की सत्संग हा एक अमृत आहे, त्याला पाठ दाखवू नका, वेळेवर येत चला. उपासना दर महिन्याच्या 4थ्या रविवारी जी होते त्याला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहत चला. माझं नाही जमणार, त्याचं नाही जमणार, आम्ही 2 जण येणार, तो नाही येणार, बंद कराय नाटक आता. जास्तीत जास्त, अरे बाकीचे त्या ठिकाणी 29-30 दिवस तुम्हाला दिलेले आहेत ना, महिन्यातले त्या ठिकाणी 29 दिवस तुमच्या हातात आहेत. ते महत्त्वाचे कामं त्या दिवशी नाही करतायत, नेमके उपासनेच्याच दिवशी येतात का कामं तुम्हाला? म्हणून सत्संग झाला पाठमोरा आणि नसते विघ्न येती घरा, असं करू नये. हा संकल्प आज घ्या 6वा, की आम्ही उपासनेला हजर राहणार. दिवे साहेबांनी 5 संकल्प सांगितले, त्याच्या पलीकडचा मी 6वा सांगतो की दर महिन्याच्या 4थ्या रविवारी उपासनेला सगळ्यांनी उपस्थित राहा. बस हा 6वा संकल्प. आता जितके जणांनी टाळ्या वाजवल्या तितके जणांवर जबाबदारी आली. आता आम्ही उपस्थित राहणार नाही असं म्हणताच येत नाही. आता टाळ्या तर वाजवल्या, बरेच जणांनी टाळ्या नाही वाजवल्या. कोण पडेल भाव फंदा, उपस्थित राहावं लागेल ना. असं करू नका, सद्गुरूला पाठ दाखवू नका. म्हणून सत्संग हे अमृत आहे. कसं अमृत आहे की गुरुदेवाच्या नुसत्या दर्शनाने दारूच्या प्यालापासून तर अमृताच्या प्यालापर्यंत
अमृत ज्ञान कीर्तन प्रकार प्रवचनकार पोलाद गुरुजी झालेत आणि ज्याच्या खांद्यावर ज्याच्या त्या ठिकाणी कानामध्ये बिडीचे हुतकाडे राहत होते त्याच्या खांद्यावर आई रुक्मिणीची पालखी बसते, हे भाग्य आहे. हे त्या ठिकाणी संत अच्युत महाराजाचा सत्संगतीचं ऐश्वर्य आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. नुसत्या दर्शनाने सुद्धा काय होते, गुरुदेव तुम्हारे दर्शन से यंग मन का मैल निकल ही गया. गुरुदेव तुम्हारे दर्शन से यंग मन का मैल निकल ही गया. गुरुदेव तुम्हारे दर्शन से यहाँ मन का मैल निकल ही गया. गुरुदेव तुम्हारे दर्शन से यहाँ मन का मैल निकल ही गया. सत्संग तुम्हारा अमृत है, सत्संग तुम्हारा अमृत है. दिल मस्त बने यंग अमृत है. दिल मस्तक है यही अमृत है. सत्संग तुम्हारा अमृत है, दिल मस्त बने यंग अमृत है. नगे काल भी बांध सके जिसको, नहीं काल भी बांध सके जिसको. नगे काल भी बांध सके जिसको. यंग जन्म मरण के दुख भया. यह जन्म मरण है दुख गया. गुरुदेव तुम्हारे दर्शन से, गुरुदेव तुम्हारे दर्शन से यहाँ मन का मैल निकल ही गया. यहाँ मन का मैल निकल ही गया. यहाँ मन का मैल निकल ही गया. कोई काशी अयोध्या जावत है, कोई काशी अयोध्या जावत है. कोई गंगा जल में नहावत है. कोई गंगा जल में नहावत है. कोई काशी अयोध्या जावत है, कोई गंगा जल में नहावत है. हम तुम्हारे पद पंकज पर, हम तुम्हारे जीवन पंकज पर. हम तुम्हारे पद पंकज पर. यंग तीरथ राजन भेंट दिया. यहाँ तीरथ राजन भेंट दिया. गुरुदेव तुम्हारे दर्शन से, गुरुदेव तुम्हारे दर्शन से यहाँ मन का मैल निकल ही गया. यहाँ मन का मैल निकल ही गया. कई लाख किताबें पढ़ करके, कई लाख किताबें पढ़ करके पंडित भये जनमानस में. पंडित भये जनमानस में. कई लाख किताबें पढ़ करके पंडित भये जनमानस में. हम तुम्हारे संग समागम में, हम तुम्हारे सहज समागम में. हम तुम्हारे संग समागम में. घट अंदर भेद दिखाई दिया. घट अंदर भेद दिखाई दिया. गुरुदेव तुम्हारे दर्शन से, गुरुदेव तुम्हारे दर्शन से यहाँ मन का मैल निकल ही गया. यहाँ मन का मैल निकल ही गया. यहाँ मन का मैल निकल ही गया. सब मिलके रहो सब पर ही निगाह. सब मिलते रहो सब पर ही निगाह. किसी जीव का द्वेष नहीं करना. किसी देव का द्वेष नहीं करना. सब मिलके रहो सब पर ही निगाह. किसी जीव का द्वेष नहीं करना. हम तुम्हारे संग समागम में, हम तुम्हारे सहज समागम में. सब जीव जगत है आत्मा मेरा. सब जीव जगत है आत्मा मेरा. टुकड़ा को दिया महामंत्र बड़ा. टुकड़ा को दिया महामंत्र बड़ा. गुरुदेव तुम्हारे दर्शन से, गुरुदेव तुम्हारे दर्शन से यहाँ मन का मैल निकल ही गया. यहाँ मन का मैल निकल ही गया. यहाँ मन का मैल निकल ही गया. तुका म्हणे आम्ही बाळे आणि त्या देवाची
जडीवाळे. संत कोण आहेत? साक्षात परमेश्वराचे अंश आहेत. अवतार तुम्हा धरावया कारण उद्धाराया जन जडजीवा वाढवाया सुख भक्ती भाव धर्मज कुळाचारी नाम विठोबाचे. संतांचं काम कोणतंच अडत नाही. संतांना कधी चॅलेंज देऊ नये, कारण परमेश्वर साक्षात त्यांच्या पाठीशी आहे. ते स्वतःच परमेश्वरमय बनून गेलेले असतात आणि त्यांचे जर आपण आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला संतांच्या कार्यामध्ये तर तो परमेश्वर मग आपल्याला पाहून घेतो. संत काहीच नाही. संतांसोबत कितीही क्रूरपणा केला तरी संत एका शब्दाने तुम्हाला कधी बोलणार नाही. हा अच्युत महाराजांचा स्वभाव होता, ते सांगतो आहे. तुम्ही किती क्रूरपणा करा ना हो त्यांच्यासोबत, ते कधीच बोलणार नाही. एका शब्दाने बोलत नव्हते. तू तुझे पत्न बघ काय आहे तर, पण मग तुझी शेवटची अवस्था तो परमेश्वर पाहून घेते. संतांचं उरलेलं काम परमेश्वर पूर्ण करतो. म्हणून मी त्या दिवशी तुम्हाला शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्षपर्यंत श्रीखंड्याच्या स्वरूपामध्ये साक्षात विश्वाचं चालतं बोलतं परब्रह्म पांडुरंग श्रीघरी परमात्मा फोकट त्या ठिकाणी त्यांच्या घरी राबत नाही. हा आमच्या भारतीय संस्कृतीच्या संतांचा अधिकार आहे. परमेश्वर कसा त्या ठिकाणी त्यांचे दुःख दूर करतो पाहून घ्या. एकदा अच्युत महाराजांचा आवाजच बसला. नवरात्राचे प्रवचन होते देवीमध्ये आणि महाराजांचा आवाज अचानक त्या ठिकाणी बसला. मग आता काय करायचं? महाराजांच्या मुखातून आवाजच फुटत नव्हता. वाईकर काकांकडे त्या ठिकाणी मुक्काम अमरावतीला, आणि तिथूनच महाराज अंबादेवीमध्ये प्रवचनाला 9 दिवस जात असत. वाईकर काका म्हणायला लागले, कसं म्हणे महाराज, परवाच्या दिवशी आता नवरात्र सुरू होते आहे, उद्याची सर्वपित्री अमावस्या आहे, परवाची घटस्थापना आहे, आणि असा जर आवाज जर चालला नाही तर प्रवचन कसं करणार? पाहू म्हणे, त्या देवीची मर्जी. तिला जर सेवा करून घ्यायची असेल तर कर, नाही तर राहिलं. जैसी स्थिती आहे तैशा परिराय, कौतुक पांगे तू संचिताचे. योगायोगाने ते वाईकर काका डॉक्टरकडे घेऊन गेलेत अच्युत महाराजांना. जुन्या काळातले आमच्या अमरावतीला कुथे डॉक्टर म्हणून होते आणि त्यांच्याकडे अच्युत महाराजांना घेऊन गेलं. महाराजांना त्यांच्याकडे चेक केल्यानंतर कुथे डॉक्टरांनी सांगितलं, अच्युत महाराजांना तर म्हणे त्या ठिकाणी चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं महाराजांना गळ्याचा कॅन्सर आहे म्हणे. घ्या आता, आली की नाही आफत. अच्युत महाराजांना गळ्याचा कॅन्सर आहे बोलून बोलून त्यांच्या नसा ताणल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना गळ्याचा कॅन्सर झालेला आहे. तो आवाज आता कधीच वापस येऊ शकणार नाही. त्याच्या पायाखालची माती सरकली वाईकर काकाच्या. महाराज शांतम पापम धूत कल्मश, एक नाही दोन नाही. महाराज म्हणे चला दुसरा कोणचा आणखी चांगला डॉक्टर आहे का, चला म्हणे त्याच्याकडे गेले. त्याच्याकडे त्या ठिकाणी थरो चेकअप केलं अमरावतीमध्ये. त्यांनी सुद्धा तेच सांगितलं, अच्युत महाराजांचा आवाज जाण्याचं कारण महाराजांचा आवाज येऊ शकणार नाही, कारण महाराजांना गळ्याचा कॅन्सर झालेला आहे. तो म्हणे आता आली आफत, आता काय करावं? चला म्हणे महाराज घरी. आले त्या ठिकाणी वाईकर काकांच्या घरी आले आणि ते वाईकर काका बिचारे रडायला लागलेत. आज तर ते निघून गेलेत. वयस्कर होते, महाराजांपेक्षा मोठे होते. महाराज त्यांना काका म्हणायचे. टोपण नाव त्यांचं काका. का हो महाराज कसं करायचं? महाराज लिहून द्यायचे. पाहू म्हणे आता देवीची मर्जी. उद्या रात्रीपर्यंत आपण वाट पाहू. उद्या जर रात्रीपर्यंत आवाज आला तर ठीक आहे, नाही तर मग तुम्ही म्हणे देवीच्या मंदिरात जाण, तिथल्या अध्यक्षांना सांगा अच्युत महाराजांची नवरात्रातली प्रवचनं होणार नाही. उद्या जाऊन सांगा. दुसऱ्या दिवशी सर्वपित्री अमावस्येची सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ, अरे रात्र होत आली, 8 वाजले तरी महाराजांचा आवाज फुटलाच नाही. आता काय करायचं? वाईकर काकांना सांगितलं महाराजांनी, जा देवीची म्हणे त्या ठिकाणी मर्जी नाही आहे, मी यावं म्हणून तिथे. तर त्याच्या परिस्थितीमध्ये, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या अध्यक्षांना जाऊन सांगा. त्यावेळेला अध्यक्ष जहागीरदार होते आणि त्या बाळासाहेब जहागीरदारांना जाऊन सांगितलं, म्हणे अच्युत महाराज उद्यापासून येऊ शकणार नाही प्रवचनाला. म्हणे का बरं, काय झालं? म्हणे महाराजांचा एक तर आवाज गेलेला आहे आणि आम्ही डॉक्टरकडे चेक करून आलो तर दोन्ही डॉक्टरांनी सांगितलं आहे महाराजांना गळ्याचा कॅन्सर आहे, त्याच्यामुळे महाराज प्रवचन करू शकणार नाही. तो रडायला लागला. अहो इतके वर्षाची परंपरा आणि आता खंडित होणार. तो म्हणे आता ते शरीर आहे, ते त्याला काही होऊ शकते. तुकडोजी महाराजांना नाही झाला का कॅन्सर? 2 डॉक्टरांनी इथून सांगितलेलं आहे महाराज येऊ नाही शकणार, तुम्ही बोर्ड लावून द्या. ते म्हणे पहिले तर सांगायचं थोडंसं, आम्ही एखादा कीर्तनकार ॲडजस्ट केला असता 8-9 दिवसाकरता, ठीक आहे हरकत नाही. त्यांनी फ्लेक्स लावून दिला.
काही कॅन्सर फॅन्सर नाही झालेला आहे, देवी माता म्हणते. स्वप्नात येऊन त्या ठिकाणी महाराजांना सांगते काही कॅन्सर वगैरे झालेला नाही, चल वाट. उद्या 8:30ला त्या ठिकाणी एकविरा अंबा मंगल कार्यालयामध्ये नवरात्राच्या प्रवचनाला तुला हजर राहायचं आहे. काही कॅन्सर नाही फॅन्सर नाही, काही झालेलं नाही आहे तुला, चल वाट. अशा परिस्थितीमध्ये महाराज स्वप्नामध्ये झोपलेत आणि खऱ्या अर्थाने खाडकन उठून बघतात तर रात्रीचे 2:15 वाजले होते. 2:15 वाजलेत. बरोबर 4:15 4:30ला महाराजांचा उठण्याचा टाईम समय. महाराज उठलेत, आंघोळ व्यायाम आसनं केलेत आणि सहज त्या ठिकाणी सकाळच्या सामुदायिक ध्यानाला बसलेत. त्या ध्यान प्रार्थनेचा सुद्धा आवाज न निघणारा महात्मा, पण देवी माता ज्या वेळेला त्यांच्या अडचणीत त्यांना आशीर्वाद प्रदान करते, 5:30ला बरोबर महाराज गादीवर बसलेले आहेत आणि सद्गुरुनाथ महाराज की जय. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो धर्मभूमी तुझियाच कामी, पडो दे माझा सदा तीन मी. धर्माच्या करिता अमासी जगती, रामानि धाडी यले, ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य गेला भले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिघा, नम्रत्वतेने असे, इच्छा गो जशी मानसी करीतसे, गादेंग तुझा असे. ज्या वेळेला महाराजांच्या मुखातून संगज सामुदायिक ध्यानाचे शब्द बाहेर पडलेत, वाईकर आजोबा आणि वाईकराजी दोघे जण खडकन उठून बसलेत. त्यांच्या कानात तो आवाज पडला, अरे हा तो बाबांचा आवाज आहे. ते फटकन उठून बसलेत आणि पाहतात तर समोर अच्युत महाराज गादीवर बसून झोर यांनी त्या ठिकाणी ध्यान करतात आहेत. त्यांनी शुचिरभूत होऊन आंघोळ करून पटकन ध्यानामध्ये बसलेत. अख्ख्या ध्यानभर दोघही जण आजी आजोबा रडत होते. वाईकर ज्यांच्याकडे मुक्काम आजही माझा असतो. पूर्ण प्रार्थना झाली सकाळची आणि प्रार्थना ध्यान झाल्यानंतर सहजच महाराजांना विचारलं. महाराजांच्या डोळ्यात देखील टचकन पाणी आलं. वाईकर आजोबांनी विचारलं, महाराज असं कसं काय एका रात्रीतून? महाराज म्हणे, त्या जगदंबेची कृपा आहे म्हणे बा, बाकी तर काही नाही. तुम्ही आता ताबडतोब वेळ न घालवता देवीच्या मंदिरात जाऊन सांगा 8:30 वाजता बरोबर टाइम टू टाइम समयावर अच्युत महाराज प्रवचनाला तिथे हजर राहणार आहेत. ते परत त्या ठिकाणी 7:15ला गेले आणि देवी मंदिरामध्ये जाऊन सांगितलं की महाराज बरोबर 8:30ला इथे प्रवचनाला हजर राहणार. अहो तुम्ही कालच तर म्हणे महाराजांना कॅन्सर झाला. काही कॅन्सर फॅन्सर नाही म्हणे बा. महाराजांचा आवाज परत वापस आला. एका रात्रीतून त्या ठिकाणी देवी मातेची कृपा झाली. लहर बहर से कृपा मिले तो समझो उसका भाग खुले. आणि सहजच महाराज 8:30ला बरोबर आपल्या आस्थावर जाऊन बसले देवी मातेच्या अफाट गर्दी प्रवचनामध्ये. आणि महाराजांचं 3 तासपर्यंत 2.5 तासपर्यंत 8:30 ते 11 2.5 तासपर्यंत हे तबला पेटी वगैरे काही नव्हतं. नुसतं सद्गुरुनाथ महाराज की जय म्हटल्याबरोबर महाराजाची झर 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 त्या ठिकाणी दुरांतो एक्सप्रेस सुरू होत असे. 2.5 तास प्रवचन ऐकलं तर फटकन फ्लेक्स काढून घेतला होता रात्रीतून की महाराजांची प्रवचनं होणार नाहीत म्हणून. त्यांनी परत तो फ्लेक्स लावला. महाराजांची प्रवचनं इथंच होती आणि 8:30 ते 11 पर्यंत. लंगर बगर से कृपा मिले तो समझो उसका भाग खुले. संतांचं कार्य कोणाची अडवायची ताकदच नाही आहे. जो अडवायला आला तो भगवंत त्याला त्या ठिकाणी बघून घेतो. 2.5 तास प्रवचन केल्यानंतर वाईकर आजोबा सोबतच होते. महाराज म्हणायला लागले, चला म्हणे आता त्या डॉक्टरकडे, काल ज्यांनी सांगितलं होतं की आपल्याला कॅन्सर आहे, चला म्हणे त्याच्याकडे. गेले त्या डॉक्टरकडे. त्याला विचारलं म्हणे, का रे हे कसं काय? तू म्हणे, महाराज तुम्ही बोलून कसे काय राहिले? तुमचा तर आवाज वापस नव्हता, काल येतच नव्हता, मुखातून आवाजही फुटत नव्हता. आता चेक कर, तुझी मशीन काय सांगते तर पहा म्हणे. ज्या ठिकाणी आमचं मशीनचं विज्ञान संपते त्या ठिकाणी संत अच्युत महाराजाचं आध्यात्मिक विज्ञान सुरू होते. त्या ताकदीचा महात्मा सद्गुरू अच्युत महाराज. त्याच्या मशीननी चेक केल्यानंतर तो म्हणे, महाराज कॅन्सर गेला, कॅन्सर कॅन्सल झाला. म्हणे, अच्छा. म्हणे, आता कसं काय झालं? काल तर रात्री होता कॅन्सर माझ्या गळ्यामध्ये. नाही म्हणे महाराज, आता काही दाखवून नाही राहिलं म्हणे ते. महाराज म्हणे, चला आता ते जो दुसरा डॉक्टर आहे त्याच्याकडे चला. त्याच्याकडे महाराजांना घेऊन गेले वाईकर काका. तिथे महाराजांना चेक केलं. तिथे चेक केलं बरोबर. त्यांनी पहिले विचारलं, महाराज बोल रहे कैसे क्या? तो बोले, माता जगदम्बा की कृपा है, वो जाने दो, आप चेक करो आप मशीन पर. त्यांनी मशीनवर चेक केलं, कॅन्सर गायब. त्यांनी सांगितलं,
फिर बोले कर तो कैंसर था महाराज जी को गले में, अभी कुछ कैंसर कैंसल हो गया बोले साहब. ही कृपा आगे या संतांवर. त्याच्यामुळे संत कार्य कधीच मागे येऊ शकत नाही. ते परमेश्वरी कार्य आहे, ते ईश्वरी कार्य आहे. त्याला कोणाची थांबवायची ताकद नाही. कोणी किती काही मनामध्ये चंबे टाकण्याचा प्रयत्न केला, मी हा असा, माझं हे असं, आता पुढे कसं, जसं होईन तसं, अशी परिस्थिती तुम्हा आम्हा लोकांची या जगात निर्माण होते. म्हणून संतांच्या वाटी जाण्याचा अजिबात आयुष्यामध्ये प्रयत्न करू नका. एवढं जरी तुम्हा आम्हाला कळलं तरी खऱ्या अर्थाने आपली गुरुपूजा पूर्णत्वाला गेल्या वाचून राहणार नाही. त्याच्यामुळे वेळेवरचं काम वेळेवर करी, त्याची काय वर्णावी थोरी. 2 वाजता प्रवचन सुरू झालं, 3ला 5 कमी आहेत, प्रवचनाची वेळ संपलेली आहे. म्हणून खरी गुरुपूजा ती आहे की नहोत गुरुची पूजा गुरुस गंध लावून या, नहोत गुरुची पूजा गुरुस माळ घालून या, हो तसे गुरुची पूजा वचनी त्यांची भावना. आपल्या सद्गुरूंना काय आवडत होतं ते काय सांगत होते, बस टोपलंभर ऐका, मनभर ऐका, पण कणभर त्याचं आचरण करा. खऱ्या अर्थाने तुमची आमची गुरुपूजा पूर्णत्वाला गेल्या वाचून राहणार नाही. नंबर 2 गुरुसेवा. एक सेवा हातपाय डोकं दाबून होत असते. सगळ्यात मोठी सेवा ती आहे आपल्या सद्गुरूचे अपूर्ण राहिलेले कार्य तुम्ही आम्ही सद्भक्तांनी तो डोलारा उचलून ते पूर्णत्वाला नेणे. ही सगळ्यात मोठी या जगतामध्ये गुरुसेवा आहे. आणि ही गुरुपूजन, ही गुरुसेवा केली, ॲटोमॅटिक गुरुकृपा तुम्हा भक्तांवर झाल्याशिवाय राहणार नाही. गुरुपूजा, गुरुसेवा आणि गुरुकृपा या 3 गोष्टी आज अच्युत महाराजांच्या या चरित्रातल्या गोष्टी कुठेही लिहिल्या नाहीत. या अच्युत महाराजांनी स्वतः सांगितलेल्या आहेत. वाईकर काकांना मी नंबर देतो, कोणाला वाटते की हे असं आम्ही तर कधी ऐकलंच नाही, मग फोन करा ना त्यांना की असं झालं होतं की नाही झालं होतं, ते बरोबर सांगतात तुम्हाला. तर या चरित्रामध्ये कुठेही तुम्हाला कथा सापडणार नाही. त्या कॉम्प्युटरमध्ये फिट आहे, मात्र एवढं लक्षात घ्या, या महाराजांनी स्वतः सांगितलेल्या कथा आहेत. त्याच्यामुळे आपले महाराज सामान्य नव्हते, सामान्यासारखेच दिसत होते, सामान्यासारखेच वागत होते, सामान्यासारखेच हसत बोलत जेवत खेळत आणि झोपत होते, पण शक्ती मात्र त्या ठिकाणी असामान्य होती, हे लक्षात घ्या. आज एवढी मोठी आपण लाखो रुपयाचे ज्या वेळेला संकल्प करतो ते पूर्णत्वाला कशामुळे जातात. आपलं फक्त कार्य करणं काम आहे, पण त्या कार्याला आशीर्वाद देऊन ते पूर्णत्वाला नेणं हे सद्गुरूची शक्ती त्या ठिकाणी काम करत असते, हे लक्षात घ्या. अगदी छान बोललेत आमचे दत्ताजी शिंदे काका की मी करतो. अजिबात नाही, कोणीच काही करत नाही. तुमच्या आमच्यामध्ये एक शक्ती आहे, तुमच्या आमच्यामध्ये एक सामर्थ्य आहे, तुमच्या आमच्यामध्ये एक चैतन्य आहे. ते मात्र त्या ठिकाणी चक्र, ते शक्ती, ते सामर्थ्य, ते चैतन्य, त्याचंच नाव अच्युत महाराज आहे. तुम्हा आम्हाला कोण विचारते हो? तुम्ही लोकोपती आहे, तुम्ही करोडपती आहे, तुम्ही अरबोपती आहे, तुम्ही खरबोपती आहे, उद्योगपती आहे, कोणी विचारत नाही तुम्हाला. हे लक्षात घ्या. आपल्या कपाळावर एक पाटली आहे, त्याच्यामुळे तुम्हा आम्हाला सगळेजण विचारतात आणि त्या कपाळ पाटलीचं नावच मुळात श्री संत अच्युत महाराज आहे. म्हणून तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी या जगतामध्ये किंमत आहे. बस फक्त त्या ठिकाणी हाती काम आणि मुखी नाम, एवढं जरी त्या ठिकाणी आज आपण संकल्प उचलला तरी अच्युत महाराजांचे अपूर्ण राहिलेले सर्व कार्य पूर्णत्वाला गेल्या वाचून राहणार नाही. तेव्हा सगळ्या उपस्थित स्त्री शक्ती, पुरुष शक्ती, बालगोपाल, सगळे दानदाते, या आठवड्यामध्ये आपण अच्युत महाराजांच्या कार्याला 1,27,000 रुपयाची मदत जवळजवळ महाराजांच्या कार्याला केलेली आहे. सगळ्यांचं दानदात्यांचं अच्युत महाराजांच्या चरणी शुभचिंतन करतो. सरस्वती मंदिर ज्याला आपण म्हणतो, तुम्ही रामाचं मंदिर पाहता, तुम्ही कृष्णाचं मंदिर पाहता, तुम्ही दत्ताचं मंदिर पाहता, तुम्ही गणपतीचं मंदिर पाहता, पण महाराष्ट्रातलं पहिलं सरस्वती मंदिर जर कोणी बांधलं असेल 45 वर्षापूर्वी, त्याचं नाव श्री संत अच्युत महाराज आहे, हे लक्षात घ्या. आणि जसं बासरला जाऊन तुम्ही लहान मुलांचा विद्यारंभ संस्कार सुरू करता, तोच विद्यारंभ संस्कार आता तेलंगणामध्ये जाण्याची गरज नाही. तो विद्यारंभ संस्कार आता या 15 तारखेपासून आपण श्री संत अच्युत महाराज सरस्वती मंदिर गुरुकुंज मोजरी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि त्याची सविस्तर माहिती आमच्या
दिवे काकांनी आपणाला दिलेलीच आहे. त्याचं नेतृत्व करणारे आमचे डॉक्टर विजय पंतजी देवळे आहेत. तत्पूर्वी हे सगळं सांभाळण्याचं काम आमच्या मालखेडे काकांनी केलेलं आहे. आज मालखेडे काका तर शरीर रूपाने हजर नाहीत, परंतु साक्षीदार आमची ज्योतिताई आहे, तिला सगळं माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये हा डोलारा पहिले अच्युत महाराज, मालखेडे काका, त्याच्यानंतर आता डॉक्टर विजय पंतजी देवळे सांभाळतात आहेत. फक्त आपल्याला तन मन धनाच्या रूपाने त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना सढळ हाताने मदत करून हे कार्य, हे सरस्वती मंदिर आज विदर्भामध्ये ओळखलं जाईल, आज जिल्ह्यामध्ये ओळखलं जाईल. मी तर म्हणतो हे अख्ख्या भारतामध्ये ओळखलं गेलं पाहिजे, इतकी तयारी तुमच्या आमच्या सद्भक्तांची असली पाहिजे. अख्ख्या भारतातले, अख्ख्या महाराष्ट्रातले विद्यार्थी तिथे विद्यारंभ संस्कार करण्याकरता आलेच पाहिजे. पुढचा विद्यारंभ संस्कार 27 तारखेला आहे. या नाही, 27 जुलै रविवार आहे. कोणाचे जर लहान लहान मुलं असतील 3 वर्षाच्या वरती, तर त्या 3 वर्षाच्या मुलांना त्या ठिकाणी आपण पाटीलेखन देतो, मोठा असला तर वही पेन देतो. आणि ते सगळं दान देण्याचं काम जर कोणी करत असेल, आमचे दानशूर व्यक्तिमत्व असणारे, प्रत्येक कामामध्ये राहणारे दक्ष, त्या अध्यक्षांचं नाव सुधीरजी दिवे काका आहे. हजारो विद्यार्थी आले तर त्यांनी संकल्प घेतलाय, तो 7वा संकल्प. 5 संकल्प तर ते बोलले, 6वा संकल्प दर महिन्याच्या प्रार्थनेला यायचा आहे. आणि 7वा संकल्प त्यांनी घेतलेला आहे की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या सरस्वती मंदिरात जितके काही विद्यारंभ संस्कार होतील त्या सगळ्या मुलांना पाटी लेखन आणि वही पेन मी स्वतः पुरवेल. वाजवाल का त्यांच्या नावाने टाळ्या? दुसरं म्हणजे त्या ठिकाणी आता आपली या 2 जुलैला सगळ्या संतांच्या पालख्या जातात पंढरपूरच्या आषाढी वारीला. मग अच्युत महाराजांची पालखी का जाऊ नये हा विचार त्या ठिकाणी आमच्या दत्ताजी शिंदे काकांच्या मनात आला. आणि त्या माध्यमातून आज गेल्या 3 वर्षापासून 3 ट्रॅव्हल्स भरून 150 ते 250 सद्भक्त पूर्ण महाराष्ट्रातले एकत्रित होतात आणि पंढरपूरला अच्युत महाराजांच्या पादुका, अच्युत महाराजांचा चांदीचा विग्रह, ज्याला आपण मुखवटा म्हणतो, तो विग्रह, मुखवटा आणि अच्युत महाराजांच्या पादुका घेऊन आपणही गेल्या 3-4 वर्षापासून पंढरपूरच्या पंढरीनाथाच्या चरणी जात आहोत. ज्यांना कोणाला चलायचं असेल, अजूनही आता त्या ठिकाणी सीट्स खाली आहेत, चलू शकता. त्याच्यामध्ये औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, कारंजा लाड, तुळजापूर, पंढरपूर, पुणे, देहू, आळंदी, शिर्डी आणि कोकमठाण म्हणजे संत जंगलीदास महाराजांचं स्थान, जे अफाट त्या ठिकाणी आपल्या भारतातले योगी महापुरुष अफाट सामर्थ्याचे आहेत. त्या जंगलीदास महाराजांच्या दर्शनाला ज्यांना ज्यांना चलायचं असेल ते आजच नावं त्या ठिकाणी देऊ शकतात किंवा आपण ग्रुपवर सुद्धा ते नावं देऊ शकता. येत्या 2 तारखेपासून तर 8 तारखेपर्यंत ही पंढरपूरची आषाढी वारी अच्युत महाराजांच्या समवेत आम्ही स्वतः सोबत आहोत. ज्यांना चलायचं ते त्या आषाढी वारीचा लाभ घेऊ शकतात, ही सगळ्यांना नम्र विनंती. आणि बाकीच्या संतांचे आश्रम तिथे आहेत, मग अच्युत महाराजांचा भक्तनिवास का असू नये हा सुद्धा एक विचार त्या ठिकाणी आमच्या दत्ताजी काकांच्या मनात आला. आणि त्या माध्यमातून आपण या 7 दिवसामध्ये जी काही निधी दिलेला आहे तो सर्वत्र त्या ठिकाणी अच्युत महाराजांच्या पंढरपूरच्या भक्त निवासाला समर्पित होतो आहे, हे लक्षात घ्या. आमच्या बाकीच्यांनी तर 5-5 हजार 10-10 हजार रुपये दिलेलेच आहेत सरस्वती मंदिर आणि पंढरपूरच्या. पण आमच्या पांडेताई त्या ठिकाणी आहेत, 45,000 रुपये त्यांनी पंढरपूरच्या जागेसाठी दिलेले आहेत. त्यांचं विशेष रूपाने शुभचिंतन करून माझ्या या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. आता या 13 सप्टेंबरला अच्युत महाराजांचं, तुमचं आमचं हृदय असणारं अच्युत महाराजांचं महासमाधी मंदिर तिथे पुण्यतिथी संपन्न होते आहे. आणि ते सुद्धा समाधीचं मंदिर लवकरात लवकर पूर्णत्वाला जावं हा संकल्पसुद्धा आपण त्या ठिकाणी उचलला पाहिजे. आणि सद्गुरू कार्याला सढळ हाताने मदत केली पाहिजे, म्हणजे खऱ्या अर्थाने आपली गुरुपूजा पूर्णत्वाला गेल्या वाचून राहणार नाही. एवढं बोलून आपण अच्युत महाराजांच्या आरतीकडे वळू. 3 वाजले. 3 तिघाडा काम बिघाडा तुमच्या आमच्या जीवनाचा होऊ नये म्हणून जीविताचा आर्तव, मनाचा आर्तव आरतीच्या रूपाने आपण अच्युत महाराजांच्या चरणी समर्पित करूया. आरती सद्गुरु रायाची, सच्चिदानंद अच्युताची, धन्य हा दिवस सोनियाचा, उदेला तुझा
करी वर्षाचो प्रेमाचा होऊ दे नाश पातकांचा दास हा शरण तुला येई दास हा शरण तुला येई मूळमती मंद प्रभूचा छंद हाची आनंद टिकू दे शाश्वत नोराया प्रार्थना हीचा सेवाया आरती सद्गुरुरायाची सच्चिदानंद अच्युताचे आज मम भाग्य पडाले चरण तव सदनी लागले जाऊ दे तिमिर दुरितांचे ज्ञान रवी हृदय प्रकाशू दे दरिया हात बालकांचा दरिया हात बालकांचा घडोचा कर्म घडो देवा गुरु परब्रह्म तळमळे अनुभवी आगाया मनाची पुरवी आसराया आरती सद्गुरुरायाची सच्चिदानंद अच्युताचे ज्ञान वैराग्य भक्ती दे आणि सायुज मोक्ती दे कळो सत्संग तुझी सेवा सार्थ मम जन्म होऊ जावा अंती प्रार्थना तुला देवा अंती प्रार्थना तुला देवा शेष ते आयु तव पदेवा पूर्ण तव गाऊ शक्ती बुद्धी दे गुरुराया वैष्णवलीन तुझ्या पाया आरती सद्गुरुरायाची सच्चिदानंद अच्युताचे आरती सद्गुरुरायाची सच्चिदानंद अच्युताची ओवाळा माझ्या सद्गुरुराना माझ्या सावळाराना वाचाई ध्वजा ज्योती लावला जाना निराकार वस्तू कैसे आकार आले सर्वागडी व्यापक माझी सद्गुरु मावले 16 तांदे 72 गोरडा कायार चले हरेने कायार चले नव दरवाजे खिडकी आज मूर्ती बसले सत्य सागराचा वेळा कैसा घातला तुका म्हणे भाव माझा कनवाडू आला अखंड ओवाळा माझ्या सद्गुरुराना माझ्या सावळाराना वाचाई ध्वजा ज्योती लावल्या जाना श्रीरामा तुझा आरती गातो राम रूप सर्वांतरी जातो श्रीरामा तुझ आरती गा धन्य अयोध्या नगरी पावन जन्मा आला दशरथ नंदन राम भक्तीचा आम्र बहरतो श्रीरामा तुझा आरती गातो कौशल्येची वाण झाला भरत शत्रुघ्न बांधव झाला सौमित्राची सेवा घेतो श्रीरामा तुझा आरती गातो जनक नंदिनी सीता कांता वनवासी रामा अनुसरता रावण दैत्य गुणाचा भरतो श्रीरामा तुझा आरती गातो वीर मारुती कवी गुणधारी राम नाम लोकावतारी कार्तिक भावे वंदन करिलो श्रीरामा तुझा आरती गातो राम रूप सर्वांतरी जातो श्रीरामा तुझा आरती गातो श्रीरामा तुझा आरती गातो श्रीरामा तुझा आरती गातो कर्पूरगौरं करुणाकारं सर्वकारं भजनकारं सदावदन्तं हृदयारविन्दे भवं भवामि चैतन्यवामि मन्दारमाला कपालकाय कपालमालाय श्रीराय दिगंबराय नमः शिवाय तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा सभी धर्म अनुबंध पक्ष को दिल से रहे प्यार विजयी हो भारत देश हमारा निर्भय हो यह देश की माता मंगल कीर्ति कराने सत्यशीला निर्मल मन से वीरों को उपजाने सतगुणी हो यह देश की जनता जीवन सुख सजवाल रंग राम पंडित भिकारी सबको सुख दिलवानी विजयी हो भारत देश हमारा स्पृश्य हटे यह सारा देश कलंक मिटान सबके मन कर्तव्य
दास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ानी, ब्रह्मचर्य आध्यात्म गुण घर घर में प्रगटान, सारा भारत रहे सिपाही शत्रु को दशानी, टुकड़ा दास कहे स्फूर्ति हो सबको भक्ति करानी, विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश माँ, तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा। श्री गुरुदेव की जय, राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय, राजमूर्ति गाडगे महाराज की जय, संतन की जय, भारत माता की जय, पार्वती पते हर हर महादेव, नरीनाथ महाराज की जय, वंदनीय श्री संत अच्युत महाराज की जय, दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राजा रामचंद्र की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, अम्बा माता की जय, पवन पुत्र हनुमान की जय, जनता जनार्दन की जय, जनार्दन स्वामी महाराज की जय, श्रीपाद वल्लभ श्री स्वामी महाराज की जय, शिव सरस्वती स्वामी महाराज की जय, स्वामी समर्थ भगवान की जय, श्री